या राज्यातली सरकार असेल या केंद्रातली सरकार असेल, याला ना शेतकऱ्याचं घेणं देणं आहे, ना तरुणांचं घेणं देणं आहे. आणि राज्य विकून हे राज्यच बरबाद करायचं धोरण या सरकारचं आहे. त्यामुळे बच्चू कडू हा विषय त्यांच्यासाठी नाही आहे. आणि बच्चू कडू तर त्यांचा अलायन्सच होता. बच्चू कडू अलायन्स असताना सुद्धा त्याच्यावर सरकार कुठल्या निर्णयावर जात नसेल तर महाराष्ट्रातली या सरकारची जी मानसिकता आहे ती त्याच्यातून स्पष्ट होते आहे. आणि मला असं वाटतं की या सरकारचं बद्दलचं परवा राहुलजी गांधींनी जो एक आर्टिकल लिहिलेला होता आणि त्या आर्टिकलच्या माध्यमातून एक मोठा विवाद बीजेपीने उभा केला होता. बीजेपीच्या मोठ्या नेत्यापासून तर अंधभक्तापर्यंत त्यांनी त्यांच्यावर ट्रोल केलं. आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले, आज नाही पहिल्या दिवशीपासून आम्ही प्रश्न विचारतो. महाराष्ट्रातलं सरकार हे जनतेच्या मनातलं नाही. आणि मी तुम्हाला अजूनही सांगतो, वारंवार सांगेन की हे जे सरकार आहे ज्या दिवशी पाचवी बहुमतानं निवडून आलं त्या दिवशी लोकांमध्ये कुठलाही उत्साह नव्हता, आनंद नव्हता. भाजपच्या त्यांच्याच अंधभक्ताला त्यांना सांगावं लागलं की उत्साह साजरा करा, पण लोकांनी तो उत्साही साजरा केला नाही. हा जनतेतल्या मनातलं सरकार नाही. आणि म्हणून बच्चू कडू सारख्या अनेक लोकांच्या जीवाचं घेणं देणं नाही, अशी परिस्थिती राज्याच्या सरकारची आहे. नानाभाऊ, शिवसेना म्हणजे शिंदे गटाच्या शिवसेनेच्या नेत्यांवरच सगळे आरोपांचे बॉम्ब होतात. अनेक आरोप होत आहे. शिवसाट असो किंवा संजय राठोड असो, शिवसेनेच्या नेत्यांवरच आणि मंत्र्यांवरच टार्गेट करण्यात येते. राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे, छगन भुजबळ, शिरसाट, सेनेचे अशा अनेक नेत्यांची नावं घेता येईल. या सरकारमध्ये तीन तिघाडा काम बिघाडा आहे. या सरकारमध्ये कुठलंही एकमत नाही. आणि राज्य आर्थिक कसं उभारता येतं, लुटता येतं, यासाठी या तिन्ही पक्षाचे नेते कामाला लागलेले आहेत. आणि त्याच्यामुळे एक शिंदे सेनेचा असेल किंवा अजित पवारांचे असतील किंवा भाजपला सेफ करण्याचा जो प्रयत्न केला जातो असं काही नाही. सगळे एकाच माळ्यातले मणी आहेत. नानाभाऊ, सुप्रिया सुळे यांनी आज नरेंद्र